नमस्कार. आत्मा मालिक उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे जेजुरीला. तर जेजुरीला जाताना चाकणच्या पुढे निघाल्यानंतर शिक्रापूरच्या पुढे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. जाता जाता स्पेशल मिसळ मिळते तिथं, तर तिथे आम्ही थोडासा नाश्ता केला. खूप छान हॉटेल आहे, म्हणजे साधी मिसळ मिळते. स्पेशल मिसळमध्ये एवढे सगळे पदार्थ देतात. त्या हॉटेलचं नाव आहे संस्कृती मिसळ. त्यानंतर आम्ही परत प्रवासाला लागलो आणि इथे करा नदी, नवीनच करा नदी झालेली, पहिली करा नदी आहे. तर इथे आम्ही आल्यानंतर हे नवीन ठिकाण आहे करा नदीचे. तर इथे आल्यानंतर तिकडे गर्दी असते, त्यामुळे सर्व भाविक इथे येतात. आता रस्ता पण व्यवस्थित झालेला आहे. तर इथं देवांना आंघोळी वगैरे घालून सीधा दिला जातो आणि इथे गोंधळाचा आणि तळी भरण्याचा कार्यक्रम इथं केला जातो आणि नंतर गडावर जातो. तर इथे आम्ही देवांना आंघोळ वगैरे घातली, नैवेद्य दाखवले. त्यानंतर आम्ही आता इथे करत आहोत आरती. आम्ही 2-3 जोड्या बरोबरच बसलेलो होतो. ते काका देवीचं जागरण गोंधळ बोलत होते. तर अशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे केली सगळी. बघू शकता तुम्ही हे 2-3 जोड्या. आणि हे वाघ हे म्हणता यांना. हे अशा प्रकारे आम्हाला सर्व विधी करून देत होते. तर इथे आता आरती झाली, देवाला आरती वगैरे दिली, नैवेद्य पण दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे तळी भरली जाते. तर आता आम्ही अशी इथे तळी वगैरे भरून झाली आमची. आणि आपण घरी काय करतो, तळी भरल्यानंतर टोपी ठेवतो. तर इथे जेजुरीला आल्यानंतर ताटाच्या खाली भंडारा ठेवावा लागतो आणि त्यावर आपण ताट ठेवतो. तर अशा पद्धतीने आम्ही आता बघा, आम्ही आलो गडावर. तर गड किती छान दिसतो. इथे थोडं पूजेचं सामान वगैरे घेतलं, देवीचं ओटी भरून घेतलं, खंडेराव महाराजांना उपरणं घेतलं, टोपी घेतली, फुलं वगैरे घेतले, भंडारा घेतला, खोबरं घेतलं. आणि इथे आलो पायरीवरती. पहिल्या पायरीवर आल्यानंतर इथे 2 नैवेद्य ठेवावे लागतात. तर आम्ही इथे नैवेद्य ठेवले. ते नैवेद्य ठेवताच खंडेराव महाराज तिथे आले. तर म्हणजे कुत्र्यांनी लगेच नैवेद्य घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. मी जो नैवेद्य ठेवला तो घेतला. आपण बोलतो ना, जिथे भावभक्ती असेल तिथे परमेश्वर असतो. परमेश्वर तुमच्याकडे असलेल्या फक्त भावभक्तीचा भुकेला असतो. बघू शकता तुम्ही. लगेच नैवेद्य घेतला आणि मी दर्शन घेतले मग खंडेराव महाराजांचे. आणि इथे पहिल्या पायरीचे दर्शन घेतले, भंडारा टाकला. मिस्टर वरती जाता जाता भंडारा वगैरे आणि खोबरं थोडंसं उधळत होते. इथे आल्यानंतर खंडेराव महाराजांचा फोटो या झाडाला सर्व भाविक भंडारा वगैरे ठेवताय, दर्शन घेता. आम्ही इथे पण पूजा केली. आणि आता आम्ही चाललो वरती जाता जाता विठ्ठल रुक्माईचे छान छान मूर्त्या होत्या. तर म्हटले व्हिडिओद्वारे तुम्हाला पण थोड्याशा दाखवाव्या. शिवाजी महाराजांच्या होत्या. खूप छान होतं व्यवस्थित सगळं. इथे आम्ही आलो आता भानुमातेला. अर्धा गड खंडेराव महाराजांनी दिलेला होता, तो हे आहे भानुमातेचं ठिकाण. तर इथं आम्ही आतमध्ये जाऊन भानुमातेच्या मेंढ्यांचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर इथे थोडासा भंडारा वगैरे ठेवला, आम्ही दर्शन घेतलं. एवढ्या मेंढ्यांना पूर्ण भंडारा वगैरे टाकला. आणि आता आम्ही आलो मेन मंदिरात. तर इथे आहे खंडेराव महाराज. खंडेराव महाराजांचं पण दर्शन घेतलं. इथे आहे भानुमातेचं मंदिर. इथे भानुमातेची ओटी भरली. आणि आता आम्ही चाललो वरती जाता जाता थोडंसं व्हिडिओ शूट केला.
आणि आलो आम्ही वरती जेजुरी गडावर. वरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान गड आहे. इथे सर्व भाविक भंडारा उधळतात, दर्शन घेतात, फोटो वगैरे काढतात आणि तिथे जे दिवा असतो मोठा त्यात तेल टाकावं लागतं तर तेल टाकतात. अशा पद्धतीने सगळं आम्ही केलेलं आहे. आणि आता आम्ही दर्शनाला चाललो. दर्शनाला आज काही एवढी गर्दी नव्हती, थोडीशी गर्दी होती, जास्त काही गर्दी नव्हती. म्हणजे जास्त वेळ आम्हाला लाईनीत पण उभं राहावं लागलं नाही. त्यानंतर आता आम्ही इथेच लंगर पण तोडणार. आता आम्ही मेन चाललो आतमध्ये मेन मंदिरामध्ये. तर इथं फोटो काढण्यास मनाई आहे, पण मी बाहेरून थोडंसं व्हिडिओ शूट केलं. खंडेराव महाराज दिसत आहे बघा. आणि त्यानंतर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करून दिले नाही, त्यामुळे मी परत तुम्हाला बाहेरचा लूक दाखवला. आणि त्यानंतर तुळजापूरची भवानी भक्ताच्या गोंधळाला आली. भक्ताचा गोंधळ म्हणजे शोभिवंत झाला. भक्ताला आली माया शक्ती प्रसन्न झाली. भक्त हात जोडून जगदंबेला शरण कशी शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो रेणुके तुला चला जाऊ देवीच्या दर्शनाला. देवाला भंडारा वायक बस आनंदाचा येतो. महाराज
आलं पिंपळच्या मल्हारी देवा जागरणाला यावं. मल्हार सुरेला बसलं आणि आरानं पिवळे झाले. शिव मल्हार येळकोट बोला आणि मल्हार जागरणा. शिव मल्हार येळकोट बोला खंडोबा जागरणाला. याला त्याला गंगेला याला पाहू मला तान मानूला. अवधू भंडारा तुमवर येळकोट येळकोट बोलती कधी काय भंडारा उतरती. अहो बोला ना तुम्ही बोला. भंडारा मावो देवाला माझ्या भक्ताने राया. अरे गया गाली ते भंडारी तो भंडारे. ते भंडार उदासना काका. मनोरे माझी माझी जाईना जाईना रे. लक्ष्मी माझ्या अरे नान तुझ्याकडे पठारी लागणारे अंत. नान तुझ्याकडे पठारी लागणारे अंत. अरे मनोरे माझी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. राया दादी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. अरे आसरुणे खंडेराया भरले धुळे डोळे. आसरुणे खंडेराया भरले धुळे डोळे. अरे गुरुदेवा नारी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. खंडेराया दादी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. अरे पाण्याविना देवा कसा तळमळ माझा. पाण्याविना देवा कसा तळमळ माझा. अरे गुरुदेव नारी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. खंडेराया दादी माझी जाईना जाईना रे. तुझ्याकडे जीव माझा जाईना. देवाला आरती द्या उजव्या हातानं. फिरा जागेवर आता असं जरा घ्या. आई जगदंबीचं गोंधळाचं उजं उतरलं का उतरलं बाबा. माहूरगडच्या रेणुकीचं गोंधळाचं उजं उतरलं. आई तुळजा भवानीचं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं, वाणीच्या सप्तशृंगीचं, बांधरच्या काळूबाईचं, आपल्या गावदेवीचं, संपूर्ण गोंधळाचं, कोलंबाबाईचा तर मग अशा पद्धतीने इथेच आम्ही जागरण गोंधळ पण झाला आणि लंगर पण इथेच तोडला आम्ही. मिस्टरांनी इथे लंगर तोडलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथं लंगर तोडायचं चालू आहे, मिस्टर लंगर तोडताय. तर अशा पद्धतीने आमचा सगळा कार्यक्रम इथेच झाला.
आणि अशा पद्धतीने जेजुरीचं आमचं दर्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक